हॅलो, कशा आहात तुम्ही? इथं बघा माझी सॉफ्ट ग्लोइंग स्किन. कारण एकच दिवस झालं स्किन केअर चालू केलं आणि इतके नाटकं चालू आहेत माझे. बघते काय रिझल्ट वगैरे आहे का? पेशन्स हो, पेशन्स नाही आहेत जरा पण. तर इथं ना अमायरा तयार वगैरे झालेली आहे. रक्षाबंधनची तयारी चालू होती आमची. दुपार झालेली कारण सकाळी सगळी कामं वगैरे आवरून सेलिब्रेशन चालू होतं. अमायराला आवरलं. नंतर मी माझं आवरणार होते. आवरून माझ्या फ्रेंडकडे जायचं होतं मला पण. तर पप्पांना राखी बांधून घेतलेली आहे अमायरा. नवीन-नवीन कपडे, चॉईस वगैरे सगळी तिची आहे बरं का. माझं काहीच नाही. आणि इथं ना तिचे पप्पा खूप घाबरत होते, दिवा पडेल वगैरे म्हणून सारखं आरती पकडत होते. तर आता आली अथर्वची बारी. हे दोघं ना गेल्या वर्षीचं रक्षाबंधन मला आठवत होतं. इतकी मस्ती चालू होती की बापरे! आता पण राखी बांधायच्या आधी यांचे भांडणं चालू होते. अथर्व बोलत होता, "मी राखीच नाही बांधून घेणार." ही पण बोलायची, "मी राखी बांधणारच नाही." पण झाली त्यांची तयारी. राखी वगैरे बांधले. खुश होते दोघंजण. अथर्व तिला बोलत होता, "मला सगळाच पेढा चार." तर पेढ्यासाठी जास्त वाट बघत होता हां. तर इथं मी आवरून माझ्या फ्रेंडच्या घरी आलेले आहे. माझ्या फ्रेंडची मुलगी पण ते अथर्वला राखी बांधते. इतकं छान वाटत होतं ना हे सगळं बघून. पण ना मी दिवसभरात खूप म्हणजे खूप मिस केलं माझ्या भावाला. खूप आठवण येत होती त्यांची सगळ्यांची. त्यांचं सेलिब्रेशन वगैरे आम्ही व्हिडिओ कॉलवरती बघितलं. सगळे होते, मी नव्हते. ह्या गोष्टीची ना नेहमी जाणीव होत असते. प्रत्येक वर्षी लग्न झालं तसं कधीच राखी बांधता आलं नाही. भाऊबीजला वगैरे जाते दिवाळीमध्ये तेवढंच. इथं ना दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग चालू आहे. शनिवारी रक्षाबंधन झालं आणि हा रविवारचा ब्लॉग होता. सकाळचे डबे वगैरे आवरले मी. सकाळचा नाश्ता वगैरे दिलेला सगळ्यांना आणि टिफिन पण दिले. प्रत्येकाला वेगवेगळी आणि एक-एक डब्यासाठी भाजी बनवली होती. खूप वैतागले होते मी त्या दिवशी कारण सगळ्यांचं वेगळं-वेगळं चालू होतं. मी हे नाही खात, मी ते नाही खात. तर ते झालं. दुपारी चिकन वगैरे बनवलेलं. ते नॉन-व्हेजचे डबे गेले आणि आमच्या सगळ्यांसाठी पण बनवलेलं. मी नाही खात, सांगते आधीच सांगते नॉन-व्हेज नाही खात. श्रावण चालू आहे म्हणून पण नाही खात आणि असं पण नाही खात. तर अमायराचा दादा आलेला, अमायराचा मोठा दादा. त्याला पण राखी बांधली. आता तुम्ही बोलाल, की अमायराचा तोच ड्रेस कसा काय? कारण आम्ही रिक्रिएट केला. संडेचा जो व्लॉग होता ना, त्या दिवशी आम्ही सॅटर्डेला जो तिनं ड्रेस घातलेला, तोच ड्रेस घातला आणि मी पण तोच ड्रेस घातलेला, जो संडेला मी सकाळी घातला होता. सॅटर्डेला सकाळी घातला होता तो. तर राखी वगैरे बांधून झाल्याच्या नंतर अमायराने तिचं गिफ्ट ओपन केलं. गिफ्ट ओपन करायला सगळ्यात जास्त खुश असते मॅडम. तर जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मी इथं ना माझ्यासाठी मिल्कशेक घेतला कारण माझा उपवास होता. बनाना मिल्कशेक आणि संध्याकाळी सगळ्यांसाठी वडापाव वगैरे घेऊन गेलेले. घरी मी थोडंसं बाहेर गेलेली, तर घरी जात वडापाव घेऊन गेला आणि असा होता आजचा